नमस्कार, जय महाराष्ट्र। कोकण हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे। कोकणामध्ये काजू, आंबा, सुपारी, नारळाच्या बागा आहेत। इतर वेळेस कोकण आपलाच असा म्हणणारा कोकणी माणूस नारळासारखा आहे, वरून कडक असला तरी आत मऊसूद मलई आहे, असा हा कोकणचा माणूस कोकणमध्ये येणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना किंवा रिफायनरी प्रोजेक्टला विरोध का करतो याचा विचार आपण केला पाहिजे। कारण तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा रिफायनरी प्रकल्प जे आहेत, हे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणामध्येच का राबवले जात आहेत? म्हणजे जे काही उत्तम आहे ते गुजरातला आणि जे काही घातक आहे ते महाराष्ट्राला, असं का? कोकणच्या स्थानिक माणसाचा याला विरोध का आहे? तर तेल शुद्धीकरण प्रकल्पामधून जे गरम पाणी समुद्रामध्ये सोडलं जाणार आहे, त्यामुळे कोकणच्या माणसांचा जो मुख्य व्यवसाय आहे मासेमारीचा, त्यावर गदा येणार आहे। या तेल शुद्धीकरणातून गरम पाणी जे समुद्रात सोडले जाणार आहे, त्यामुळे माशांवर दुष्परिणाम होणार आहेत। किनारपट्टीवर ज्या आंब्याच्या, काजूच्या, नारळाच्या, पोफळीच्या फळबागा आहेत, त्या फळबागांना या दूषित पाण्यामुळे दुष्परिणाम होणार आहेत। मग असे असताना जर भविष्याचा आपण विचार केला तर या दूषित पाण्यामुळे पुढील काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा समस्या निर्माण होणार आहेत आणि म्हणूनच कोकणामधील स्थानिकांचा या प्रोजेक्टला विरोध आहे। आणि मग कालच्या सभेमध्ये सुद्धा माजी मुख्यमंत्री माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी हेच पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की माझा विरोध कोकणाच्या विकासाला नाही, पण विकासाच्या नावाखाली विनाश जर होणार असेल तर हो, मी स्थानिकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। कारण मला कोकणाला विनाशाकडे न्यायचं नाही। कोकणचा विकास होत असताना तो या स्थानिक परिस्थितीचा, येथील पर्यावरणाचा, येथील निसर्गाचा विचार करून झाला पाहिजे। तो विकास हा केवळ दलालांच्या किंवा धनदांडग्यांच्या हितासाठी होता कामा नये, तर स्थानिकांच्या शाश्वत विकासासाठी झाला पाहिजे। ही भूमिका माननीय पक्षप्रमुखांची पहिल्यापासून राहिलेली आहे। मग असे असताना कोकणच्या संस्कृतीचाही जर विचार केला तर कोकणमध्ये जे काही कातळ शिल्प आहेत, त्या बाबतीत सुद्धा हा विचार होणं गरजेचं आहे। आणि हा विचार फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच करत आहे। विकासाला विरोध नाही, तर विनाशाला विरोध आहे, हे कोकणची जनता नक्कीच जाणते आणि त्यामुळेच ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।